तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुठिया पनीर व्हेज बिर्याणी। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी 2 कांदे लांब लांब चिरून घेतलेत आणि 2 टोमॅटो लांब चिरून घेतलेत। इथे घेतलेत हिरव्या मिरच्या 5 ते 6 तोडून घेतल्यात। इथे घेतले कसुरी मेथी, दगडफूल, चक्रफूल, इलायची, दालचिनी, तेजपत्ता, शाही जिरा, लवंग, काळे मिरे। इथे घेतले पनीर, इथे घेतले मेथी 1 वाटी, कोथिंबीर घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे, मिरची घेतली आहे, मीठ घेतली आहे, अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे। इथे घेतलेत 1 किलो तांदूळ मी, बेसन घेतलेत आणि इथे मेथीसुद्धा घेतली आहे बारीक चिरून। याचे मी मुठिया करणार आहे हळद, मीठ, मिरची आणि धनाजिरा पावडर टाकून। इथे मी सगळे मिक्स व्हेजिटेबल्स घेतलेत, जसं की याच्यात आहे मटर, बटाटा आणि फ्लावर, गाजर। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर टोपात घातले अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी तेल। तर आता टाकते कढीपत्ता, कांदा, आता टाकणार मिरच्या। कधी मिरच्या तेलात डायरेक्ट टाकली की कधी कधी कडू लागतात, म्हणूनच मी आधी कांदे टाकलेत मग मिरच्या टाकलेत। तुम्ही बघत आहे हे मुठियाची तयारी झाली। आता जसं ह्याला जरा उकडून घेणार 5 मिनिट, मग ह्याला कट करून आहे ना तेलामध्ये हलकं फ्राय करणार, जास्त नाही। मग भातामध्ये टाकणार आणि पनीर पण फ्राय करून भातात टाकणार। जेव्हा भात आपला शिजायला आला अर्धा तेव्हा टाकायचा आपल्याला। कांदा थोडा नरम झाला की याच्यात टाकते सगळे गरम मसाले। सगळे गरम मसाले टाकून झाले की टाका टोमॅटो। आता याच्यात टाकणार मेथी, आणि सगळे मसाले सोबतच अद्रक लसणाची पेस्ट, मीठ चवीनुसार, मिरची आणि गरम मसाला, कोथिंबीर तेलात टाका, नेहमीच फ्लेवर खूप छान देतो। तर याला फिरवून झालंय। आता याच्यात टाकणार आहे भाजी। या सगळ्या भाज्या टाकते मी। याच्यात फ्लावर आहे, बटाटा आहे, गाजर आहे, मटर आहे। तुम्हाला अजून कोणत्या भाज्या टाकायच्या असतील तुम्ही टाकू शकता। ते बिर्याणीसाठी पनीर भाजायला ठेवली आहे। तुम्ही तळून घ्या किंवा भाजून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे। याच्यासोबत आपण नंतर मुठिया सुद्धा टाकणार आहोत। आता याच्यात टाकणार आहे मी गरम पाणी। गरम पाण्याने कट खूपच छान येतो। इथे मी तांदूळ भिजवून घेतले। याच्यात टाकणार आहे तांदूळ, धुवून आणि थोडेसे भिजत टाकले होते मी। तर आता या तेलात मुठिया तळून घेणार आहे हलकं। भातात टाकणार आहे ही मुठिया तळून। आता याच्यात टाकणार आहे मुठिया, थोडेसे फ्राय करून घेतले ते, आणि भात छान असं फिरवून घेणार आहे। थोडीशी कोथिंबीर टाकते आणि परत फिरवते। तर हा भात ऑलमोस्ट झालाय। तर आता मुठिया टाकल्यात, फिरवून घेऊन थोडंसं दमायला ठेवणार आहे। याचे पीसेस टाकणार आहे। कोथिंबीर वरतून थोडीशी, तर थोडंसं फिरवून घेतलंय पनीर टाकून। आता याच्यात टाकणार आहे कलर,
आणि भात झाकून दमायला ठेवणार आहे. तर आपली मेथी मुठिया पनीर बिर्याणी आहे रेडी. तर तुम्हाला खूपच आवडेल ही रेसिपी. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.